नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नसाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5 ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी, 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आहे। बघा इथे तिरपी रेष झाली म्हणून सरळ करून घेतली। नंतर आपण हा बॉक्स तयार केला आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपण द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5-10 इंच, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ती गळा उंची घेऊ शकता। इथे सुद्धा हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे 2.25 इंच गळा रुंदी घेऊन। इथे द्यायचा आहे गोल गळ्याचा आकार, ब्रॉड पाहिजे असेल तर असं थोडंसं बाहेर आकार द्यायचा आहे। नंतर मोंढ्याचा आकार कट करायचा, गळ्याचा जो आकार दिला आपण तोही कट करून घ्यायचा आहे। ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती ठेवायचे हे अस्तर आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडं थोडं कट करून घ्यायचं। गळ्याच्या बाजूने नंतर केलं तरी चालेल। आपण इथे काय करायचं, आता पीस ओपन करायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करायचं, पिना लावून घ्यायच्या आणि ज्यांना परफेक्ट शिलाई येते त्यांनी परफेक्ट मारायची, नाही नसेल येत तर रेष मारून घ्यायची आणि त्या रेषेवरती ही शिलाई मारून घ्यायची। इथे आपल्याला पायपिंग वगैरे करायची नाही म्हणून आपण ह्या पद्धतीने हा गळा जोडलेला आहे। पिना काढून घ्यायच्या, मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असं कट करायचं, गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे। नंतर अस्तरमध्ये पलटी करून आपल्याला वरतून द्यायची दाबटीप। अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला मारायची आहे म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही। बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित ही टीप मारून आपल्याला पूर्ण करायची। कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर घ्यायचे जॉईंट करून। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। छान छान व्हिडिओ रोज बघत जा, कमेंटमध्ये सांगत जा व्हिडिओ कसा वाटला, डिझाईन कशी वाटली ते। आता जो उरलेला कपडा दिसतो एक्स्ट्राचा तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे सगळीकडनं। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। त्यासाठी इथं आपण टाकला पॉईंट, खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला लावायची कमरेला पट्टी, त्याच्यासाठी आपण पट्टी घेतली, तिला एका बाजूने फोल्ड केलं आणि ती अशी ठेवून आपल्याला घ्यायची शिलाई मारून। त्याच्यावरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, साधारण 3x3 हा कपडा घेऊन ह्याप्रमाणे त्याला पकडायचं आहे आणि त्याचा त्रिकोण बनला की आपल्याला इथे असं चुन्या टाकून त्याला शिलाई मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे फोल्ड करायचं, पुन्हा करायचं, जी सरळ बाजू आहे त्या बाजूने आपल्याला असं हाताने चुन्या टाकून एक शिलाई मारून घ्यायची। या पद्धतीने आपण ही डिझाईन बनवून घेतली। ती लावायची आपल्याला पूर्ण गळ्यावरती। बघा ह्या पद्धतीने आपण अगदी जवळजवळ ती डिझाईन पूर्ण करणार आहे। अगदी छान आणि नवीन डिझाईन आपण आज बनवली, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल डिझाईन कशी बनली ते। त्याच्यावरती सुंदर अशी लेस आपण लावणार आहे। तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता, मी गोल्डन लेस वापरणार आहे, तुम्ही कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरी चालेल। लेसला दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारायची म्हणून एका बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि गोल गळा असल्यामुळे लेस थोडीशी सैल ठेवायची म्हणजे आपला जो गळ्याचा आकार आहे तो परफेक्ट येतो आणि लेससुद्धा व्यवस्थित बसते। शिलाई मारताना लेस कुठेही खेचायची नाही आहे, अगदी व्यवस्थित सैल सोडायची आणि व्यवस्थित शिलाई मारून पूर्ण करायची। बघा ह्या पद्धतीने आपल्याला लेसला दोघंही साईडने शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला बनवायची लटकन, त्याच्यासाठी आपण चौकोनी तुकडे घेऊन बघा याचा ह्याप्रमाणे असं पान बनवून घेतलं आहे। ते असं कोपऱ्यामध्ये असं ठेवायचं, वरतून एक त्याचा कोपरा फोल्ड करायचा, टीप मारून घ्यायची, पुन्हा ओपन करून हा त्रिकोण सगळीकडनं शिवून घ्यायचा।
आणि त्याच्यावरती लावायची, जी आपण गळ्याला लेस लावली तीच त्या लटकनला सुद्धा लावून घ्यायची, म्हणजे ते लटकन पण छान दिसेल. त्याच्यात एक नॉट ठेवून आपल्याला घ्यायची इथं शिलाई मारून. बघा अगदी छान असं हे लटकन आपलं तयार झालेलं आहे. दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. हे सुद्धा आपल्याला असं त्रिकोण शिवून घ्यायचं आहे याचं पण. त्याच्यावरती सुद्धा एक लेस लावून घ्यायची, ज्याप्रमाणे ते पहिले लटकन लावली तसेच हे लटकन आपण बनवून घेतलंय. नॉड आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. वरतून 2.5 इंच मोजायचं, दोघंही नॉड ह्या जॉईंट करून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला लावायचे मणी. तर सुई दोरा घ्यायचा, मणी घ्यायचे. आपल्याला एका पानावरती 3 मणी लावायचे. तर बघा कशा पद्धतीने मणी लावायचे. पहिले 2 मणी घेऊन पूर्ण असे एक टाका घालून पॅक करायचे आणि बरोबर त्याच्या सेंटरला आणखी एक मणी आपल्याला लावून घ्यायचं आहे. अगदी छान नवीन अशी डिझाईन आपण बनवली आहे. अगदी सहज तुम्हाला ही जमेल ही डिझाईन. अगदी छान आणि कोणत्याही ब्लाऊजवर सुंदर दिसेल अशी डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.